सो मित्रांनो, जिंकलेलो आहोत फायनली आपण. काल इंग्लंडची लॉर्ड्सवरची टेस्ट मॅच, रवींद्र जडेजाची बॅटिंग केली, मोहम्मद सिराजने जे उभं राहून खेळलाय, बुमराचा जो पुल शॉट आहे तो 6 ला गेला. चुम्मा बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम इंडिया इन पॅरलल वर्ल्ड. येस, खऱ्या जगात काहीतरी भलतंच झालं होतं. खऱ्या जगात सिराजने विवियन रिचर्ड्स सारखा बॉल छान प्लेड केला, पण तो मागे आला कारण तो बॅट्समॅन नाहीये, त्याने प्रॉपर फोर्स नाही. जगातला पहिला बॅट्समॅन असेल ज्याने बॉल मिडल केला आणि तो बोल्ड झालाय. त्याचा बॉल मिडल, त्याचा बॉल असा मागे लागला, त्याचा बॉल असा असतं की बॅटला बॉल लागणं, नाही तो बॉल बॅटला लागला होता ऍक्च्युली. पण सिराज लिटिल डिड नो की आपल्याला पोज मागे यायचं, तर मागेपर्यंत बॉल लागला होता स्टंपला. बट जे काही असेल, कालची मॅच मला कडक वाटली आहे. ओव्हरऑल क्रिकेटिंग एक्सपिरियन्स म्हणून इंडिया जरी हरली असेल तरी मला इंडियाचा फाईट बॅक आणि करेज जडेजाचं आणि बुमराचं आणि सिराजचं, ते आय गेस ह्या कसं सांगू, ह्या आता T20च्या जमान्यात खूप रेअर आहे आणि ते आपल्याला काल बघायला मिळालं आणि वाखाणण्याजोगं आहे. करेक्ट. आणि ते आपल्याला बघायला मिळालं, त्यामुळे मी खूप खुश आहे. म्हणजे जरी इंडियाच्या बाजूने रिझल्ट नसेल लागला तरी आपण ते त्यांच्या एफर्टला आपण 100 मार्क्स दिले पाहिजे. आणि मला हेच वाटतं की टेस्ट क्रिकेटची ब्युटीज मला ही वाटते. मग युजली तू बघशील तर वन डे की T20 मध्ये, जसं की तू 23ची फायनल प्रमाणे म्हणतो सतत की यार रोहित नसता आउट झाला, विराट मागे तसा नसता खेळला, किंवा राहुल आणि कोहलीने हे केलं असतं, ते केलं असतं, इंडियाने बॉलिंग डिफरंटली केली असते, आपण सतत ती मॅच रिव्हिजिट त्या पद्धतीने करतो. बट कालची टेस्ट मॅच जिंकल्यावरती ॲज ते फिलिंग नाही की ह्याच्या रिझल्टने काय फरक पडला. इट्स जस्ट दॅट वी ऑल एन्जॉयड द गेम. आणि एस्पेशली आता मी स्टार्ट सांगतो तुला की 24व्या ओव्हरला 24वर चौथा बॉल 82 रनला 7 विकेट होते इंडियाचे, जेव्हा सुंदर गेला आणि इंडियाने 74 ओव्हरपर्यंत मॅच खेचली. सो 50 ओव्हर खेचल्या जडेजा विथ रेड्डी, बुमरा आणि सिराज. रेड्डी वी नो बॅट्समन आहे, पण बुमरा आणि सिराज सोबत तो खेळलाय. म्हणजे त्याने बुमरा सोबत 150 काहीतरी बॉल खेळले आणि सिराज सोबत 80 बॉल खेळले, म्हणजे 200. 35 ओव्हर तो फक्त दोघांसोबतच खेळला. सो खूप कमेंडेबल एफर्ट होता. फक्त मला असं वाटतं की मी आता पुन्हा त्याचे हाइंडसाइट आपण ही चर्चा केली पाहिजे की मॅच कुठे जिंकू शकलो असतो. मे बी जर सिराज जरा हिटर असता चांगला, हिटर म्हणजे प्रॉपर ग्राउंड क्लिअर करायची. सॉरी, सिराज तर आहे, सिराज तर हिटर आहे. तर माझ्या मते विवियन सरांची आत्मा त्याच्यात आहे. ते गेले नाही, ते आहेत अजून. ठीक आहे. तर विवियन रिचर्ड्स जे आपण म्हणतो की मोहम्मद रिचर्ड्स किंवा विवियन सिराज. सो माझ्या मते काल थोडं मला असं वाटतं की जडेजा एक तो काउंटर अटॅक पंच असतो, तो वोक्सला मारला होता. सो ते युजली जे करत होते की आधी इंग्लंड सगळे बॉल मागे ठेवायचे प्लेयर्स आणि जडेजाला शेवटच्या बॉलला सिंगल काढू द्यायची नाही. पण त्यांनी नंतर सुरू केलं की 3rd या 4th पासून क्लोजिंग करायचं. तिथे त्याने एक चान्स जरी घेतला असताना, ठीक आहे ऑब्व्हियसली त्याचा एफर्ट आपण जडेजाचा काउंट कमी नाही करू शकत तो, पण थोडं कदाचित जडेजाकडे थोडी बेटर हिटिंग कॅपॅसिटी असती. तर जे स्टोक्सने केलं होतं हेडिंगलेला ऑस्ट्रेलिया सोबत, ते काल सिराजने केलं. आणि सिराजकडनं जी आपल्याला अपेक्षा राहिली नेहमी की यार तो ऑलराऊंडर म्हणून त्याने तशी एक मॅच नाही जिंकली. तू सिराज बोलतोय जडेजाला, मग सिराजच्या प्रेमात हा वेळा आलाय माणूस. सध्या गर्लफ्रेंडला पण हा एवढा भाव दिला नसेल जेवढा त्याने सिराजला दिला आतापर्यंत. माझ्या गर्लफ्रेंडला मी किती भाव दिला हे ती कमेंट्स मध्ये सांगेल. असो, किती आहेत तशा एक पण नाही, कमेंट येणार नाही त्यामुळे. तर रिचर्ड्स, सॉरी जडेजा. तर मला वाटतं की जडेजाचं जे नेहमी राहिलं की जडेजाने आजच त्याने बॉलिंग ऑब्व्हियसली आपल्याला खूप काही जिंकवलं, पण तो जडेजाची एक नावावरती जी मॅच असते ना, ती अशी मॅच आपण नव्हती बघितली. एक 19च्या वर्ल्ड कपला बघितली असती, पण ठीक आहे ही कालची ती मॅच होती असं मला वाटतं. अरे बोल, पण मला वाटतं जाऊ दे सगळं, पण मला वाटतं की जडेजा नावावरती ही मॅच लागली असती. आणि मग स्टॅम्पिंग अथॉरिटीवाला तो मुद्दा होता की यार लाईफ टाइम जी इनिंग लक्षात राहील अशी ती इनिंग झाली असती. जर ऑब्व्हियसली आता पण ती आहेच इनिंग, लाईफ टाइम वन ऑफ द ग्रेटेस्ट इनिंग आहे ती इंडियासाठी टेस्ट मध्ये खेळली गेलेली. पण ते एक जिंकलो असतं तर ते चेरी ऑन टॉप सारखं झालं असतं, आणि जे की नाही झालं ऑब्व्हियसली. हार्डलकच बोलू शकतो आपण, बॅड लक वगैरे पण नाही बोलू, हार्डलकच बोलू शकतो. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हार्ड लक अँड बॅड लक? हार्ड लक म्हणजे वी फॉट व्हेरी वेल, त्यात लकचा काही हे नव्हता. अच्छा, बरोबर आहे. आणि मला वाटतं की जडेजा थोडा बेटर हिटर असता तर यार त्याने 1-2 जरी बॉल बशीरला ऍटलीस्ट, कारण बशीर एका हाताने टाकत होता, बशीर काल त्यांचा कचरा होता. पण मला त्याचा कळलं तो कुठनं मोमेंटम काय म्हणतो आपण ते जनरेट करतो मला कळत होतं, कारण तो बॉल ज्या पद्धतीने टाकतो त्याला दुसऱ्याचा सपोर्ट नेसेसरी आहे. सो तो कसा टाकतो तो माहित नाही मला. नाही म्हणजे आता या मॅच नंतर एक 7-8 दिवसाचा गॅप आहे. सो एनी हाऊ दोन्ही टीम कडून सगळे प्लेयर्स त्यांना 100% देणारच होते. स्टोक्सची बॉलिंग बघितलीस तर स्टोक्सने काल किती ओव्हर टाकलं? 48. नाही सॉरी, स्टोक्सने 24 ओव्हर टाकले आणि त्यांच्या टीमने रन्स 48 दिले. आणि जेव्हा की स्टोक्स आपल्याला माहिती की एवढा प्रोन टू इंजरी राहिला नेहमी त्याच्या करिअरमध्ये,
की तो सतत इंजर्ड राहिला, त्याने सतत बॉलिंग त्याची कॉम्प्रोमाइज केली आहे. रादर रूट कॅप्टन असताना त्याने फार बॉलिंग पण नाही केली, पण काल त्याने तेच केलं. त्याने कॅप्टन्सीचं ते आणि तो त्याने स्टार्ट जी केली आहे, म्हणजे तू बघशील तर फोर्थ डेच्या एंडला कार्सने विकेट काढली, कोणाची ह्याची गिलची वगैरे, पण त्याने फिफ्थ डेला मेजर कॉल घेतला की त्याने स्टोक्स आणि आर्चर दोघांनी बॉलिंगची सुरुवात केली. आणि पहिला आय गेस 10 ते 12 ओव्हर त्या दोघांनीच टाकल्या. हा, आर्चरने सलग 6 ओव्हर टाकला. सो आर्चर तर ठीक आहे, त्याने कॅप्टन म्हणून जबाबदारी घेतली होती, ती खूप मला कमेंडेबल होती. आणि जो माहोल बनवलेला त्या लोकांनी ओव्हरऑलच पहिल्या 10 की 15 ओव्हरसाठी, तो कमेंडेबल होता खूप. म्हणजे एकदम गरम गरम बोलतात ना भाई, आता यांची मारायचीच आहे. आणि ही मॅच थोडी पर्सनल झालीच होती त्या अख्ख्या त्या थर्ड डेच्या कॉन्ट्रोवर्सीमुळे म्हणा, किंवा इव्हन काल पण तू बघशील जडेजा आणि कारचा बाबतीत जे भांडण झालं, आपटले बिपटले, त्यांना स्वतःला माने. आणि सुरुवातीला पण जेव्हा रिषभ पंतची विकेट घेतली जोफ्रा आर्चरने म्हण, किंवा नंतर मग अजून एक कोणाची तरी विकेट घेतली, सो जोफ्रा आर्चर ज्या सुंदर आउट झाला मध्ये इंटेन्सिटीने त्यांच्यावर चढत होता विकेट घेतल्यानंतर, सो तुला कळलेलं की हे खूप पर्सनल होतात गोष्टी. आणि तेच आहे, तीच मजा आहे टेस्ट क्रिकेटची. तुला T20 किंवा वन डे मध्ये एवढी इंटेन्सिटी नाही दिसत कोणाची, ती असते पण दिसेल पण ती खूप मोमेंटरी असते. टेस्ट मॅच मध्ये तुला ती अख्खा दिवस तुला जाणवते, कारण टेस्ट मध्ये पेशन्स मध्ये चेक होतो आणि तू तेवढा वेळ तिथे राहतो. काल कळलं असेल की पेशन्स ठेवून माणूस कुठपर्यंत पोहोचू शकतो. मी तिच्यापर्यंत नाही पोहोचलो, पण ठीक आहे. मग कधी पोहोचतोस? जाते क्रिकेट. हा, सो तेच आहे, पेशन्स जडेजाने जो दाखवलाय कॉल, हॅट्स ऑफ आहे भाई माझ्याकडून तरी. ऑब्व्हियसली आता ते रिझल्टवर काउंटीचे एक्स क्रिकेटर जडेजाला त्याची तारीफ करतात, वा वा. काय बोल नाही, रिझल्ट ऑब्व्हियसली मॅटर करतो, सगळ्यांनाच मॅटर करतो, सगळ्यांनाच करतो. हा, आणि मला संध्याकाळी जेव्हा बुमराह आणि हे लोक खेळत होते तेव्हा माझं असं झालं की इंग्लंडच्या प्लेयर्सच्या चेहऱ्यावर जे एक्सप्रेशन्स होते ते बघून मला वाटलं की भाई इथे इंडिया जिंकली आहे. मग शेवटी रिझल्ट काही असो. आणि युजली तू बघशील तर हिस्ट्री ऑफ इंग्लंड क्रिकेट, इंग्लंड जेव्हा अशा मॅचेस फिरायला लागतात ना, की आता तुला वाटतंय की ही मॅच थोडी घुसायला लागली, इंग्लंड ती मॅच हरते. पण मला वाटतं कालची तारीख त्यांच्या पक्षात होती, 14 जुलै. त्यांनी ह्याच दिवशी न्यूझीलंडच्या घशातला वर्ल्ड कप खेचून काढला होता 2019ला, आणि आज 6 वर्षांनी पुन्हा तेच झाले. इंडियाने ती मॅच फिरवली होती ऑलमोस्ट, आणि ते जे शेवटचे 22 रन होते, थोडा नवीन बॉल आल्यावरती थोडं डिफिकल्ट असणार होतं आपल्यासाठी, पण इंडियाने ती एक होप, म्हणजे जिथून आपल्याला नवीन बॉल येणार होता का, कारण कालचा शेवटचा दिवस होता. 80 नंतर नवीन बॉल येतोच की, येतोच, 5 ओव्हरच बाकी होते. सो त्यांनी म्हणून तर त्याला एवढ्या ओव्हर करवल्या बशीरला पटापट बॉल हे करण्यासाठी. सो आणि नंतर बॅटिंग थोडी इझी पण झाली होती कंपॅरेटिव्हली, आणि ऑब्व्हियसली त्यामुळेच ह्या लोकांनी एवढे रन मारले, सिराज आणि बुमराहने वगैरे, आणि जडेजा पण त्यासोबत खेळतच होता. सो मला वाटतं कालचा दिवस त्यांच्या नशिबात होता, जसा तेव्हा होता त्यांना वर्ल्ड कप मिळाला. सो काल सेम झालंय. सो माझ्या मते इंडिया, बेन स्टोक्स इज द की. बेन स्टोक्स, आर्चर, जो वोक्स, हे सगळे त्या टीमचे पण प्लेयर्स होते. मोमेंटला जे खेळले ना ते बेन, आणि कालचं मॅन ऑफ द मॅच बाय द वे स्टोक्सला मिळालं. येस, आणि त्या मोमेंटला जे उभं राहून खेळणे ना ते स्टोक्स करून शिकावं खूप, कारण तो क्लच प्लेअर वाटतो मला. तो आपण त्याला किती, आपण लास्ट व्हिडिओमध्ये पण बोललो, लास्ट व्हिडिओ की त्याचा ऍव्हरेज कमी आहे कॅप्टन म्हणून वगैरे, पण तेच आता त्याने काल बॉलिंग टाकून मॅच जिंकवली. आणि तो त्याच्या प्रेस कॉन्फरन्स इम्पॅक्ट प्लेअर प्रॉपर इंटरव्ह्यू मध्ये बोलला पण की बॉलिंग टाकून मॅच जिंकवणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण की त्याच्या बॉलिंगला क्रिटिसाइज केलं गेलेलं, त्याच्या आणि ब्रॅथवेट तर 4 6 पण मारले, त्याच्या बॉलिंगला क्रिटिसाइज केलं गेलेलं, त्याच्या फिटनेसला क्रिटिसाइज केलं गेलं की हा बॉलर म्हणून किती उपयोगी येईल इंग्लंडसाठी वगैरे, ते सगळं होतं. आणि त्यात येऊन त्याने असा स्पेल टाकणं 24 ओव्हरचा आणि 48 रन देऊन त्याने 4 विकेट घेतल्या, 3 विकेट घेतल्या. सो आणि इव्हन तू बघशील तर स्टोक्सने बघशील कालच्या दिवसात त्याने जर काल जर त्याने 24 पैकी 20 ओव्हर टाकले असतील तर तो 20 ओव्हर टाकून पण तो फिल्डिंग इनर सर्कलला करत होता, सतत बॉलवर धावत होता. त्याने एक तर तेच त्याच्यात रन काढू शकत नाहीस, ते तुला माहिती आहे. जसं आपल्याकडे जडेजा तसं त्यांच्याकडे स्टोक्स आहे. सो ते होतं, आणि क्रुशल तो गेम मध्ये पार्ट सतत प्ले करत होता. एकदा बॉलिंग चेंजेस तो तेव्हा स्मार्टली करत होता, आणि स्पेशली त्याने कार्सचा जो कॉल घेतला की कार्स 4 डेला सक्सेसफुल होता, त्याने त्याला 5th डेला जास्ती ओपन नाही करवलं, लेट आणलं त्याने जरा. सो तो कॉल खूप क्रुशल होता, आणि त्याने स्वतःला बॅक केलं. आणि त्याने जो राहुलला बॉल टाकला, तो जो ऑफ कटर पडला राहुलला, अनप्लेबल बॉल होता तो, राहुल पण काही करू शकला नाही. आणि पुन्हा त्याचे मला वाटतं की लोक राहुलला क्रिटिसाइज करतात, ते आकाशदीपला त्याने बळीचा बकरा बनवला वगैरे. माझ्या मते तेच आहे, तू बोललास असं की राहुलचं तिथे असणं जास्त महत्वाचं होतं, राहुलची विकेट वाचणं महत्वाचं होतं आदल्या दिवशी. हा, सो आकाशदीपला बळी चढवण्यासाठी तिथे उतरवला गेला. कारण मला ऑनेस्टली नाईट वॉचमन ही पद्धत नाही पडत क्रिकेटमध्ये, ही का असते मला कळत नाही. म्हणजे तो लॉजिक मला माहिती, पण मला ते सेन्सिबल लॉजिक नाही वाटत. म्हणजे तुझा बॉलर विकेट नाही, मला सांग, आता मला असं वाटतं हाइंडसाइट होतं, तू बघ जर त्या दिवशी त्यांनी पंतला उतरवलं असतं, पंतने आणि राहुलने खेळून काढला असा दिवस, आणि आकाशची विकेट मागे राहिली असती. कारण तेव्हा बॉलची तू मुवमेंट बघ काय होती त्या दिवसाला, आणि
तुझा अजून एक फॅक्टर तुझा इन होतो की तुझी जर विकेट पडली आता तर तुझा दिवस संपतो डिरेक्ट. अच्छा, तुला पुढचे बॉल खेळावे लागत नाहीत तुझ्या बॅट्समॅनला. बरोबर. कळलं. सो आकाशदीप आउट झाला ह्याचा राहुलला फायदाच झाला. कळलं. जर तिथे सिंगल निघाला, ती ऑब्व्हियसली शेवटची ओव्हर होती, पण जर आपण अज्युम करूया ती शेवटची ओव्हर नाहीये, तर जर आकाशदीप आउट नसता आला तर राहुलला पुन्हा खेळायला यावं लागलं असतं, राहुलला फेस करावं लागलं. त्याच्यात राहुलची विकेट पण जाऊ शकते आणि स्टोक्सच काढलं राहुलला नंतर. हा. सो त्या हिशोबाने नाईट वॉचमॅन हा बळीच असतो. हा, पण मला इन जनरल नाईट वॉचमॅन ही पद्धतच नाही आवडत. मला असं वाटतं ह्या मॅचच्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय बरोबर आहे, इट्स लाईक माइंड गेम. पण मला वाटतं की तुझा बॅट्समन तेवढा अकम्प्लिश असलाच पाहिजे की जो तो बेंचवर ते बॉलर्स घेऊन. अरे पण तुझ्या मॅचच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघ, तू पर्सनल लेवलला विकेट अशीच काढून दिलीस त्यांना, समज आकाशदीपची विकेट राहिली असती आणि आता काल जर शेवटी जे बुमरा सोबत खेळले, जर ती विकेट तिकडे राहिली असती आकाशदीपची. पण मग तेच आहे ना, तू आता हरलोय म्हणून आपण बोलतोय. जर आकाशदीप पद्धत आधीपासूनच नाही पडत, मला खूप आधीपासून नाही पडत. नाही माझ्यासाठी तर ते इट्स अ माइंड गेम आणि ते खूप मला वाटतं की नाईट वॉचमॅन कोणता मला पटेल ज्याच्याकडे थोडं बॅटिंग केली, जसं की अक्षर पटेल तुम्ही खाली पाठवलं, वर पाठवलं, ती विकेट अक्षर पटेलची विकेट नाही जाऊ देणार, पण अक्षर पटेल विकेट टाकणार पण नाही अशा सिच्युएशनला मला वाटतं. त्यासाठीच नाईट वॉचमॅन असतो की भाई तुझी विकेट पडली तर दिवस विकेट तर विकेट आहे ना, शेवटी विकेट तर गेलीच. तुला कळत नाही मला काय म्हणायचं ते. मला ते कळत आहे की त्याची विकेट ती महत्वाची नसते वगैरे सगळं मला माहिती आहे, पण माझं म्हणणं की त्याला बॅट्समन येऊन ते बॉल खेळू का शकत नाही मला हे नाही कळत. मला ह्याचा प्रॉब्लेम आहे की ते बॅट्समन तिथे विकेट जाण्याची जास्त शक्यता आहे, कारण आपण घाबरतो त्या मुवमेंटला असं मला वाटतं. नाही घाबरत नाही, आपण आपल्या बॅट्समनला वाचवतो. मला डिफेन्सिव्ह अप्रोच, कारण तिथे अटॅक करून फायदाच नाही. अटॅक नकाच करू तुम्ही, विकेट डिफेन्सच करू. मग फायदा काय, अटॅक नसेल करायचा मग अरे पण बळी का जाईल बॅट्समनचा, जर बॅट्समन आहे. अरे कारण विकेट का टाकेल तो, बॉलिंग विकेट आहे, समोरच्यांची बॉलिंग जास्त चालते म्हणून नाईट वॉचमॅन येतो. विकेट त्याची नेक्स्ट डे पण पडणार आहे, जी आदल्या दिवशी पडू शकते. मला ऍक्च्युली तो डिफेन्सिव्ह अप्रोच वाटतो खूप जास्ती नाईट वॉचमॅन. माझं खूप यावर हेच म्हणणं आहे की तो खूप चांगला माइंड गेम आहे आणि तो तसाच असला पाहिजे भाई. मला नाईट वॉचमॅन नाही पटत. मग तू घरी जा, मला नाईट वॉचमॅन इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असंच. मला नाईट वॉचमॅन पटतच नाही. मला ती टीम आवडते जी नाईट वॉचमॅन पाठवत नाही, बॅट्समन ती फेस करतो सिच्युएशन. असं कोणच नाही करत जगात, सगळ्या टीम नाईट वॉचमॅन पाठवतात. ऑस्ट्रेलिया पण पाठवते. ऑस्ट्रेलिया चुकीची आहे. ह्याच्या संभाजीनगरमध्ये हा क्रिकेट खेळतो आणि इथे आता. पण नाईट वॉचमॅन ही पद्धत मला ऑनेस्टली चुकीचीच वाटते. मला वाटतं की काही आपण कालच्या दिवसावर बोलूया, नाईट वॉचमॅनवर हा व्हिडिओ नाही असं वाटतं. तर नाईट वॉचमॅन आउट झाला, आपण होतो कुठे करू इच्छित. माझं मत आहे, मी माझं मत भांडून कसं एक्सप्रेस करा मी करणार. पण मत चुत्याडी कसं, पण माझं मत आहे रिषभ पंत. तर काल सगळ्यांना रिषभ पंत कडनं होप्स होत्या आणि त्याने ज्या पद्धतीने आर्चरला तो डाऊन द विकेट आला आणि त्याने मारलाय, सगळ्यांना दिसलं होतं. सिडनी, गॅबा, बिबा सगळे दिसले होते, पण मग त्याने थोड्या वेळाने पंत दाखवला खरा, तो आउट झाला. पण ठीक आहे, पंत काय एक प्लेअर जर कोण मॅच जिंकू शकत होता तर तो रिषभ पंत होता कालच्या. ऑब्व्हियसली जडेजा, राहुल वगैरे होते. राहुल पण विकेटिंग कॅपॅसिटी, पण जर फुल ऑन जर अटॅक कोणी करू शकत होता तर तो पंत होता. पण ते त्याच्या हाताला इंजुरी झालेली, त्याला फ्रंट फुटवर नीट खेळता येत नव्हतं, त्यामुळे तो डिफेन्स पण खूप ऑकवर्डली करत होता त्याचा, आणि त्यामुळे मग त्या ह्याच्यात त्याची विकेट पडली. नाही तर तो त्याचा फॉरवर्ड डिफेन्स बरा आहे तसा, तो बॉल चांगला खेळतो. सो ते. आणि ऍक्च्युली आदल्या इनिंगला शुभमन गिल पण बोलला प्रेस कॉन्फरन्स मध्ये की मॅच कुठे फिरली, हम लोग मॅच कहां पे हारे. येस. तो पंचचा जो रनआउट होता, राहुलच्या सेंचुरीच्या नादात जो रनआउट झाला, ऑब्व्हियसली गिलने हे क्लेरिफाय केलं की तो पर्सनल असं नव्हता, पण इट्स जस्ट एरर ऑफ जजमेंट. पण त्याच्या सेंचुरीच्या प्रेशरमध्ये झालं, जजमेंटचं जे एरर आहे. हा एक्झॅक्टली, की लंचच्या आधी राहुलची सेंचुरी झाली पाहिजे, सो माझ्यावरचं प्रेशर निघून जाईल वगैरे, ते जे काही असेल. आणि सो तिथे खरं तर फसला. तिथे आपल्याला जर पंत आउट नाही होत त्या दिवशी लंचच्या आधी, तर मग आपल्याला चांगला लीड सुद्धा मिळाला असता, ऍटलीस्ट 30-40-50 रनचा जरी लीड मिळाला असता. आणि ऑब्व्हियसली एवढी टफ नसती झाली आपल्यासाठी. बरोबर. मला वाटतं गंभीर बसवेल मग राहुलला, त्याला पर्सनल माइन्स्टन्स आवडत नाही, सो तो राहुलला बसवेल असं मला वाटतं. पण बसवण्यावरनं मला वाटतं की करुण नायरचं काल झालेलं आहे. माझं करुण नायर संपलं मला, कारण की कालच्या मॅच मध्ये काल त्यांनी किती माझ्या सिराज आणि बुमरा त्याला बोलले की तू जरा प्रॅक्टिस कर आमच्यासोबत वगैरे. त्याला ते बोललेत की तेरे को हम लोग दिखा रहे डिफेंस कैसे होता है, कौन सा बॉल छोड़ने तो हम लोग दिखाएंगे, तो थोड़ा एल्बो आपका गलत जा रहा है, वो थोड़ा ऐसा आना चाहिए, जजमेंट ऑफ बॉल इज नॉट गुड, त्याला समजावत होते. सो करुण नायर आय गेस झालंच आहे. आता पुढची मॅच तर मला नाही वाटत की चान्स देतील, पण यू नेव्हर नो. गंभीर आउट ऑफ द बॉक्स विचार करणारा माणूस आहे तो. माझा गंभीर स्वतः बॅटिंग लाईल, त्याचा ऍव्हरेज करुण नायरपेक्षा खराब आहे इंग्लंडमध्ये.
करुण नायरचा एक स्टॅट बघितला पहिल्या 1-2 इनिंग मध्ये, त्याचा डेब्यू सिरीजलाच मारलेली ना 300 रन्स. सो त्याचा तेव्हा 300 आणि पुढच्या 12 इनिंग मध्ये त्याचे फक्त 202 काहीतरी रन. ते पण त्याचे ऍग्रिगेट नसतील असं मला वाटतं, त्याचे काय ओव्हरऑल रन्स असतील. सो मला वाटतं की करुण नायरचं ते झालं यार, काही काही प्लेयर्स रणजी किंवा डोमेस्टिक मध्ये खूप फायर करतात, बट जस्ट दे डोंट क्लिक इन इंटरनॅशनल लेवल. असं मला वाटतं की काहीतरी राहतच, त्याचं काही रिझन नाही कळत तुला कधी, पण ते होऊन जातं. ते पण असेल की तेव्हा जर त्याला चान्स मिळाला असता अजून, तेव्हा त्याला मिळाला, त्याला बऱ्यापैकी मिळाला चान्स. मला एकच सिरीज मिळाली. अरे पण तू 5 मॅच चेक्की सिरीज जर नाही खेळलास आणि मागे रहाणे बसलाय, ते लोक रहाणेला कसं तुझ्या पुढे प्रिफर नाही करणार, सो ते कळणारच ना. सो मला ते करुण नायर हॅड इनफ चान्सेस असं मला वाटतं. मग करुण नायर इज मला थोडं वन डे मधला संजू सॅमसन वगैरे वाटतो, लिमिटेड वर संजू सॅमसनचं झालंय की तो खूप पोटेन्शियली भारी प्लेअर वाटतो, पण तो टर्न करत नाही तो IPL नंतर कधी कुठे. सो तसं मला थोडंसं करुण नायरचं वाटलं. आणि आता माझ्या सॅड आहे थोडंसं, पण ठीक आहे, कर्नाटकचा एक अजून एक प्लेअर आपण घालवलाय. जाऊ दे, राहुल आहे आपल्याकडे सध्या. खरं. तर मग आय गेस राहुलची विकेट पडल्यानंतर थोडा गोटे मुंह में आ गए थे, आणि आपल्याला वाटलं होतं की आता थोडी मॅच फसली, आणि त्यांचा सुंदर लगेचच गेला. म्हणजे सुंदरला पण आर्चरने ऍक्च्युली सुंदर प्रेशरमुळे गेला असं वाटतं, जे त्यांनी गरमागरमीचा माहोल तयार केला त्यामुळे त्याच्यावर प्रेशर. तो आदल्या दिवशी बोलला पण होता, आय थिंक इंडिया विल विन बिफोर लंच. कुठला कॉन्फिडन्स होता, या कॉन्फिडन्स मध्ये गेले. पण तेच आहे, फाईट बॅक ज्या पद्धतीने झाला त्यावर तर मी फील आहे. तू ही मॅच कुठे रेट करशील तुझ्या पाहिलेल्या इनिंग्स? तू जेवढे टेस्ट बघितलेस तेवढं, तू आधीच नको सांगू जे तू ऐकलेस वाचलेस, तू जेवढे टेस्ट पाहिलेस त्यात तू कुठे रँक? आय गेस सेकंड किंवा थर्ड नंबरला असेल माझ्या. फर्स्ट कोणती तुझ्यासाठी? फर्स्ट मगाशी आपण जसं येताना डिस्कस केलं की सिडनीची गॅबाका कमन ती फर्स्ट असेल माझ्यासाठी टेस्ट मॅच मध्ये. आणि त्यानंतर मग जी ड्रॉ केलेली हनुमा विहारी आणि अश्विनने. तू इंडियाच फक्त काउंट करतोस? हा, इंडिया. हनुमा विहारी आणि अश्विनने जी ड्रॉ केली सिडनीला ड्रॉ केली ती, आणि त्यानंतर मग ही मॅच. म्हणजे आतापर्यंत पूर्ण जे काही, आता आपलं वय काय 20-25 जे काही वय आहे आपलं, माझं 22. हा, सो एवढ्या कालखंडात जे काही टेस्ट मॅचेस बघितले आणि त्यामध्येही मी दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरला ठेवली. आणि ही लाईफ टाइम साठी लक्षात राहणारी मॅच. म्हणजे जशी सचिनची 175 वाली इनिंग्स आपण आतापर्यंत बोलतो की ऑस्ट्रेलिया वन डे मध्ये, तशी ही इनिंग असणार आहे रवींद्र जडेजासाठी. आणि ह्याच्यानंतर जडेजाला आय गेस कोणी कमी लेखू नये. इव्हन भावेश पण त्याची घाण मारत असतो कधी. मी काही जडेजाचं वाईट बोललो नाही. मला फक्त जडेजाचं हे वाटतं की जडेजा, तुला तो फक्त बघून तसा हे नाही वाटत, पण त्याच्याकडे ऑब्व्हियसली आहेत पोटेन्शियल. तो खेळतोच, तो रिस्पॉन्सिबिलिटी घेतो वगैरे, आणि तो तुला तेव्हा खेळून दाखवतो जेव्हा कोणी त्याला काउंट नाही करत. म्हणजे तू काल आपण चर्चा केली, आपण म्हटलं की यार राहुल इम्पॉर्टंट आहे, पंत इम्पॉर्टंट आहे, सुंदर इम्पॉर्टंट आहे, आपण सिराजची पण बॅटिंग म्हटली की त्याची पण इम्पॉर्टंट आहे, पण जड्डूचं नाव नव्हतं घेतलं. सो जड्डूने पॉडकास्ट बघितला होता आपला, आणि त्याने खेळून दाखवलं, हे घ्या चुत्यांनो, त्याने दाखवलं गेलं आपल्याला. सो मला वाटतं की जडेजाच, मला असं वाटतं की एकतर तो बॉलिंग मध्ये नेहमी अश्विनच्या लाईनलाईट मध्ये राहिलाय, आणि बॅटिंग मध्ये नेहमी तो हार्दिक पांड्या म्हण किंवा अजून कोण खाली घेतं, अश्विनची पण बॅटिंग त्यांच्या तो सतत त्या शॅडो खाली राहिलाय. पण जडेजा हिमसेल्फ त्याने बॅटिंग खूप चांगली केली इंग्लंडमध्ये स्पेशली, आणि त्याने खूप क्रुशल सिच्युएशन्सना चांगली बॅटिंग केली. आता त्याने 2 इनिंगला 2 हाफ सेंचुरी टाकले रे. पहिल्या इनिंगला 72, टोटल त्याच्या 4 हाफ सेंचुरी झाल्या या सिरीज. इव्हन तू बघशील 13ची जी चॅम्पियन्स ट्रॉफी आपण जिंकलो होतो अंडर धोनीच कॅप्टन्सी, त्यात पण फायनलला जड्डू खेळला होता. सो जड्डूने खूप क्रुशल इनिंग्स खेळल्या आहेत, 19 सेमीफायनल बघशील. सो जडेजाचं मला असं वाटतं की सतत ना तो त्या ह्याच्यात राहिला. तो एक तर रोहित आणि विराट असताना तो तेवढा मोठा स्टार झाला नाही जेवढे ते दोघं होते, आणि अश्विनमुळे तो तेवढा मोठा बॉलर नाही. तो मोठा बॉलर आहेच, पण अश्विनच्या प्रकाश होता तो तेवढा दिसून नाही, बॉलर म्हणून दिसून नाही आला आपल्याला. म्हणजे ठीक आहे, त्याच्याकडनं तू कदाचित तोच आहे तो. पुन्हा तू जेव्हा म्हणशील की क्रिकेटमध्ये तू ऑलराऊंडर जेव्हा तू काउंट करतोस, यू टेक नेम्स ऑफ फ्लिंटॉफ, कॅलिस, आता स्टोक्स म्हणतोस तू. स्टेटमेंट दिलं की आय वॉज नेव्हर गुड ॲज गुड ॲज जडेजा, असं काहीतरी स्टेटमेंट. काल मी फक्त पेजवर वाचलं कोणतरी, हे ऑफिशियल स्टेटमेंट आहे. कॅलिस असं काही बोलेल मला वाटत नाही, आणि मला खरं पण नाही वाटत पहिली गोष्ट. नाही, कॅलिस ऑब्व्हियसली जडेजाच्या वर आहे. बॅटिंग मध्ये कॅलिसचं कोणाशी कंपॅरिझन? सचिनची कंपॅरिझन. तू जडेजाला कुठे, आणि बॉलिंग मध्ये झहीर खानशी होतं, पण जड्डू बेटर बॉलर आहे. जडेजाच्या बाय द वे झहीर खान पेक्षा जास्त इंटरनॅशनल विकेट्स झालेत मित्रा. हो ग्रेट, 611 काहीतरी त्या दिवशी झाले होते. झहीर खानच्या 610 इंटरनॅशनल विकेट्स आहेत, आणि जडेजाच्या 611 त्या दिवशीच झाले. पण मला तेच वाटतं जडेजा मे बी समहाऊ हॅज मीन्स, आणि तो बॅटिंग मध्ये पण आता राहुलच्या जवळ आहे 3500 रन्सच्या. राहुल द्रविडचा. राहुल द्रविड खूप लांब. तर मला तेच वाटतं की जडेजा एक तर काही काही मुवमेंट्स असतात ना, तिथे त्याने थोडं चिपिन नाही केलं कधी कधी असं मला वाटतं.
पण त्याने जेवढं केलं माझ्या ते त्याने खूप फेअर कॉन्ट्रीब्युट केलं इंडियन क्रिकेट. ऑलराऊंडर म्हणून तो लेजंडच्या लिस्टमध्ये असलाच पाहिजे. मे बी तो आता रिटायर होईल आणि तो ऑलमोस्ट एक मी जेवढं मागे बघितलं रिटायर नाही होत तो बऱ्याच काळ झाला तो नंबर 1 ऑलराऊंडर राहिला टेस्ट. येस, आणि कितीतरी म्हणजे 2-3 वर्ष तो नंबर 1 ऑलराऊंडर आहे. सो ऑब्व्हियसली त्याच्या एजनुसार तो काही वर्षात रिटायर होईल असं मला वाटतं. पण जडेजा अजून 2-3 वर्ष तरी आहे तो. हा म्हणजे विराट त्याच्या आधी रिटायर झाले हे जरा नवल फिटनेस आणि हे सगळं बघता. जडेजा नॅचरली फिट आहे. तर त्याची दाढी नाही, जडेजा ऍक्च्युअली नॅचरली ऍथलीट जास्त हे माहिती विराटपेक्षा फिट आहे. मग ऍथलीट म्हणून तू जडेजाला तेव्हापासून बघतोय तो फिट आहे. विराटने प्रॉपर फिटनेस हा प्रकार आणला. जड्डू तर होताच ऑलरेडी फिट. सो मला वाटतं तेच आहे की यार जड्डू पण कालच्या जड्डूने सिद्ध केलं की यार खूप काही वाटतंय रे हल्ली. म्हणजे प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी बघतोय मला वाटतंय मला वाटतं खूप इम्पॉर्टंट आहे. तू एक्सप्रेस कर ना तुला जे वाटतंय ते त्या लोकांपुढे. जड्डू मी तुला सांगतोय की जड्डू यू आर अ व्हेरी ग्रेट प्लेअर. इट्स जस्ट दॅट इतिहास काही लोकांशी. पण मला एक जेन्युइन तुला जे वाटतंय ते तू सांगतोस का लोकांना? सांगतो ना आता कॅमेरा नाही ऑफ कॅमेरा समोर तू सांगतो. ऑफ कॅमेरा प्रूफ नाही राहत मी सांगत नाही तेव्हा. ऑफ कॅमेरा प्रूफ नाही राहत. जर सांगितलंस तर बरं होईल असं वाटतंय मला. मग तू हे मला वाटतं सारखं परत परत बोलणार नाहीस. अच्छा मला वाटतं याचा प्रॉब्लेम आहे. ओके हेच ह्यांचाच प्रॉब्लेम. लावूया का फोन? लावूया का आता आपण तिला? काय केबीसी चाललंय? तर मला असं वाटतं की जडेजाचं जे झालं परत तुला वाटतं. तर मला असं वाटतंय की जडेजाने जे काही केलंय सो जडेजाने काल ती एक इनिंग खेळली पण तेच तो शेवटी मिसच झाला कालच्यात. पण ठीक आहे माझ्या पण नाही हे लक्षात तर राहणार आहे. लक्षात राहील पण चेरी ऑन द टॉप नसेल. हा ते असेल ते जिंकलं असतं तर जरा भारी झालं असतं. आणि मला असं वाटतंय की ज्या प्रकारे सर विवियन सिराज यांनी प्लेट केला बॉल त्यानंतर स्टंपला लागला आणि त्यानंतर जसं इंग्लंडचे प्लेयर सेलिब्रेट केल्यानंतर आपल्याला कन्सोल करायला आले की भाई ग्रेट इनिंग्स वगैरे. त्यावरून आपल्याला हे ओळखलं पाहिजे की किती महत्वाचे नॉक्स होते जडेजा, बुमराह आणि सिराजचे. बरोबर. आणि इंग्लंडने पण कालच्या मॅच मध्ये इंग्लंडला पण अप्रिशिएट केलं पाहिजे खूप जास्त. त्यांनी ज्या पद्धतीने इंटेन्सिटीने बॉलिंग केली, फिल्डिंग केली, त्यांनी ज्या पद्धतीने फाईट केलं ते सतत जडेजाला, रेड्डीला स्लेज करत सुटले होते. एक व्हिडिओ आहे स्टोक्स त्याला लिटरली चिडवत होता रेड्डीला की आता हा बॉल मार मला. मग हा रेड्डी म्हणाला हा नाही मारणार मी, पण हा बॉल मार मला. त्याला 3दा त्याला स्लेज केलं की तू फक्त IPL ला खेळू शकतोस. ते पासून ते लोक जडेजाला लिटरली पोक करत होते की तू एवढा चांगला प्लेअर आहेस पण तुला लोक नंबर 8 ला पाठवतात. सो ते म्हटलं खूप पर्सनल झाले होते. ब्रुक येऊन त्याला बोलला. ब्रुक आणि रेड्डी एका टीम मध्ये हैदराबाद मध्ये होते. सो तू हैदराबाद वरून सनरायझर हैदराबाद वरून काहीतरी बोलला त्याला. सो ते खूप पर्सनल होत गेलं. सो ते खूप झालं. पण ऍट दी एंड जेव्हा रिझल्ट लागला मॅच संपली सगळं पुन्हा हे झालं. मग हे इंग्रजांनी जसं आपल्यावरती 100-150 वर्ष राज्य केलं त्यांनी आपल्याला हे केलंय तसं त्यांनी काल केलंय. काल त्यांनी आपल्याला फुल पिनवलंय पण त्यांनी हरवल्यानंतर त्यांनी आपल्याला नाही पिनवलंय. काल आपण त्यांना पिनवलं. ठीक आहे रे एवढं काय म्हणजे क्रिकेटमध्ये तर काल त्यांनी पिनवलं ना आपल्याला. ह्या मॅच मध्ये माझ्यासाठी तरी पर्सनल लेवलला रिझल्ट नाही मॅटर करत. हमेशा हारने वाला क्यों ये बोलता की रिझल्ट मॅटर नाही करत. कारण की जिंकल्यावर पण आपण हेच बोललो असतो की गांडीशी आलेली मॅच आणि जिंकलो. पण त्या रिझल्ट मॅटर करतो आपल्याला. जिंकलो असतो आपण. हा मग जिंकलो असतो आनंद होणार होता. पण आता मला दुःख नाही होतं हारल्याचं. कारण की ज्या प्रकारे फाईट बॅक केलाय तो दुःखाचा मुद्दा नाही रे. इंग्लंडचा माझं म्हणणं की इंग्लंडने काल ऍक्च्युअली आता कालच्या मुवमेंट झाल्या की ज्यात जेव्हा पार्टनरशिप लागली जडेजाची वगैरे जे काय झालं इंग्लंडने मॅच सोडली नाही शेवटपर्यंत असं मला वाटतं. जे खूप महत्वाचं होतं की पण नाही मी तुझं तेच म्हणतो मॅच सोडणार नव्हतेच ते. पण ज्या प्रकारे त्यांची बॉडी लँग्वेज बुमराची विकेट गेल्यानंतर स्पेशली ज्या प्रकारे स्टोक्सने सेलिब्रेट केलं ते बघून मला खूप मजा आली. स्टोक्सने साय ऑफ रिलीफ सोडला की भाई त्यांच्याकडे पण स्कोर कमीच होता डिफेंड गेला आता काहीतरी होप दिसते आम्हाला असं त्यांचं फील होतं. सो ते बघून मला जास्त मजा आली की यांची गाण लागते. हा पण त्यांच्याकडे पण डिफेंड करायला रन्स कमीच होते की 194 कारण ते लोक पण बॅटिंग मध्ये हगले. सो आणि हे पुन्हा प्रूव्ह झालं की टेस्ट मॅच मध्ये कोणतंही टार्गेट सेफ नाहीये. ते कमी असो जास्त असो. आणि कुठलीही मॅच आता जे टेस्ट मध्ये अगदीच ते इंडियामध्ये होतं कधी कधी किंवा आफ्रिकेत होतं की 2-2 दिवसात मॅच संपतात. इंग्लंडच्या ग्राउंड्सना वगैरे क्रेडिट दिलं पाहिजे की 5 दिवस तिन्ही मॅच चालल्या. अगदी शेवटच्या सेशन पर्यंत कालची पण गेली होती मॅच. आणि ह्या आत्ताच्या माहोलमध्ये जिथे T20 एवढं फ्लरिश होतंय वगैरे. सो 5 दिवस टेस्ट मॅच 5व्या दिवशी जाणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. सो अख्खं जे टेस्ट मॅचचं थ्रिल आहे आणि जे क्रिकेटचं जे ओजी क्रिकेट जे आपण म्हणतो त्याला काल पुन्हा लाईमलाईट मिळाली. बऱ्याच मुलींनी काल शेअर केले सिराजचे पिक्चर्स खाली बसलेले वगैरे. मग पर्सनल वर मेसेज केलास? नाही मी म्हटलं एवढी फॅन कधी झालीस वगैरे विचार कधी क्रिकेट एवढं बघायला लागलीस. IPL वर टेस्ट क्रिकेट पण तुझं काय पोरींना क्रिकेट आवडू नाही शकत असं वाटतं तुला? मला हे आवडतंय. मला हा बदल आवडतो. मला ही प्रगती आवडते. तू विचारायला नको जाऊस ना त्यांना का तुला मी जाणून घ्यायचं. मला तो एक माइंडसेट बघायचा आहे की कुठनं
टेस्टने एवढं ग्रो केलं हे मला बघायचंय मुलींसाठी. सो मला वाटतं की टेस्ट क्रिकेट निकाल दाखवलंय की म्हणून तू या पॉडकास्टवर मुलींच्या क्रिकेट बद्दल बोलायला नकार देत खरे असतोस. बॉस आपण टेस्ट क्रिकेट निकाल दाखवलंय की खरे बॉस काय मुलींचं क्रिकेट काय बोलूया ना आपण, त्याशिवाय मला प्रॉब्लेमच नाही बोलायला. काय प्रॉब्लेम आहे मला? आता एक मी हळूच व्हिडिओ काढेन, मग तो तुम्हाला मी अपलोड करून दाखवेन की हा काय काय बोलतो. काय माझं म्हणणं काय बोलणं माझं काय म्हणणं बोल ना इथे. मी ते स्टिंग ऑपरेशन कर. हो स्टिंग ऑपरेशन हा माझं करणार. मी लावीन ना रूम मध्ये कॅमेरा तेव्हा कळत सोड. तर मला वाटतं की टेस्ट क्रिकेट निकाल दाखवलं की खरा बॉस तेच आहे क्रिकेट, टेस्ट क्रिकेट जे काय ते. आणि पीक टेस्ट आणि काल जे की टेस्ट मध्ये जे सगळं लागतं की पेशन्स लागतो खूप जास्ती परसिस्टन्स लागतो. टेक्निक नाही लागत मला वाटतं. काय मला वाटत नाही की सिराज जडेजा आणि बुमराकडे ग्रेट जडेजा आणि नितीश रेड्डीने काल कडक टेक्निक दाखवली डिफेन्सची तरी. ऍटलीस्ट जडेजाने दाखवली ते टेक्निक. पण दे आर नॉट टेक्निकली साऊंड बॅट्समन असं हो, पण रेड्डी तरी आहे असं मला वाटतं. रेड्डीने ज्या प्रकारे बेन स्टोक्सला डिफेन्स दाखवलाय, पण ते की अगदीच तो डिफेन्सिव्ह मोड मध्ये गेला, रनच येत नव्हते. म्हणजे थोडंसं इंडियाने थोडंसं रन्स पण मारत राहिलं. ठीक आहे आता हरलो तर हरलं, ठीक आहे. आता त्याचं एवढं दुःख नाही हरण्याचं, पण फाईट बॅकची मजा आहे भाई. मजा आली. सो मला वाटतं की INT मध्ये परफॉर्मन्स चांगला झाला आपला. INT ओके, इंडियन नॅशनल थिएटर इज गोइंग सो इंटर कॉलेजिएट. सो या माझ्या टेस्ट क्रिकेटचा काल सुवर्ण दिन होता. येस. आणि 14 जुलै बाकी क्रिकेटसाठी आयुष्याबद्दल पण खूप काही शिकून गेला कालचा दिवस. काय रे काय शिकवलं? म्हणजे मला आठवतंय, म्हणजे मी त्या गोष्टीवर रिलेट केलं की मी आता जर इंग्लंडची बॉलिंग पकड की माझे मेसेजेस आहेत, मी विचारतोय जेवलीस का, कशी आहेस, पोचलीस का, हे केलंस का, ते केलंस का, आणि समोरून रिप्लाय येतात ओके येस. सो जो फॉरवर्ड डिफेन्स असतो तो मला त्याच्याशी रिलेट केला मी. पण तो जो फॉरवर्ड डिफेन्स इंडियाने केला तो का म्हणलं ब्रेक झाला, इंडिया हरली. म्हणजे तू जिंकलास का पण तुझ्या ह्याच्यात नाही. आपण इथे व्हिडिओ संपूया. आय गेस खूप बडबडलोय. कालची मॅच बघायला मजा आली आहे. आणि टेस्ट क्रिकेट काय आहे हे कालच्या दिवसात कळलं असेल बऱ्याच लोकांना. टेस्ट क्रिकेट का बॉस आहे हे कालच्या दिवसात कळलं आपल्याला. आणि तुम्हाला कसा वाटला कालचा दिवस? तुम्हाला इंडियाचं आता सिरीज मध्ये काय फ्युचर असेल हे जर याबद्दल काही बोलायचं असेल तर ते आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.